हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 29 फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी। औदुंबराचं नाव घेतलं की आपल्याला सर्वप्रथम दत्तगुरूंची आठवण होते आणि दत्तगुरूंचं नाव घेतलं की आपल्याला वाडीचं स्मरण होतं। माघ कृष्ण पंचमी तिथीला औदुंबर पंचमी असं म्हटलं जातं आणि भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पूजनामध्ये प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकार केली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी समर्थ महाराज हे अदृश्य झाले आणि म्हणूनच वाडी येथे गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत जागरणाचा महोत्सव हा साजरा केला जातो। तर या दिवशी आपल्याला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांचं मध्यरात्री याची महापूजा होत असते आणि यानंतर रात्रभर विविध कार्यक्रमांची सेवा सुद्धा केली जाते। पहाटे पालखी सोहळा सुद्धा होत असतो आणि पंचमीच्या रात्री जागरण झाल्यानंतर पहाटे दत्त गोपाल यांची सेवा सुद्धा संपन्न होत असते आणि हा जागर महोत्सव जो आहे तर तो समाप्त होत असतो। वाडीमध्ये हा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। तर मग उद्याच्या दिवशी आपल्याला दत्तगुरूंची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण केल्यानंतर ती आपल्याला घरी सुद्धा आपल्या घेऊन यायची आहे। त्यामुळे आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आणि पैसा सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही आणि यासोबतच घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। सनातन धर्मात वृक्षांचं महत्व हे सविस्तरपणे सांगितलं गेलं आहे आणि यामध्ये एक झाड आहे ते म्हणजे उंबराचं झाड। उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते। तर या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी जोडला जातो आणि आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह यामुळे बलवान होत असतो। तर उंबराच्या झाडाची संबंधित आपण जर काही उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होतो, स्ट्रॉंग होतो। तर उद्याच्या दिवशी या झाडाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण या झाडाची जर पूजा केली तर नक्कीच आपल्यावरती दत्तगुरूंची कृपा होईल आणि पैशाच्या संबंधित सर्व समस्या या सुद्धा दूर होतील। शुक्र हा संपत्तीचा आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो आणि आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह जर मजबूत स्थितीमध्ये असेल तर आपल्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता भासत नाही। आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह जर कमकुवत असेल, वीक असेल तर त्या ठिकाणी दरिद्री आणि आर्थिक समस्या ही कायम राहते। म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जेव्हा काही आपण विशिष्ट तिथींवरती जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं। आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा केली जाते। तर औदुंबराच्या झाडाची सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची असते। तर या दिवशी पंचमी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर उद्या आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे। गुरुवार आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग होतो आणि हळद घालून स्नान आपल्याला करायचं आहे। स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये आपल्या दत्तगुरूंचा फोटो असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून पूजा करून घ्यायची आहे। तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। औदुंबराचं झाड जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला असेल किंवा खास करून दत्ताच्या मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राच्या बाजूला किंवा मठामध्ये उंबराचं झाड हे असतंच तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्ही हा उपाय थोडक्यात करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 1 चमचाभर तुम्हाला दूध टाकायचं आहे। कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि गरम केलेलं दूध तुम्हाला यामध्ये टाकायचं नाहीये। यानंतर थोड्याशा अक्षता तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत
थोड्याशा अक्षतांवरती तुम्हाला कुंकू आणि हळद टाकून त्याला लाल पिवळ्या रंगाच्या बनवायच्या आहेत। एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल। तर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद ही आवर्जून घालायची आहे। यानंतर तुम्हाला 2 लवंगा यामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे जे पाणी आणि अक्षता ज्या लाल पिवळ्या रंगाच्या केलेल्या आहेत तर हे घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते आपल्याला झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। उंबराच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो, म्हणून आपल्याला झाडांच्या मुळाला पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला या झाडांच्या मुळांना लावायचं आहे आणि यानंतर अक्षता ज्या लाल पिवळ्या रंगाच्या आपण केलेल्या आहेत तर त्या अक्षता सुद्धा तुम्हाला मुळांना अर्पण करायच्या आहेत। तर अक्षदा जेव्हा आपण उंबराच्या झाडाला अर्पण करत असतो तेव्हा पांढऱ्या अक्षदा आपल्याला चुकून सुद्धा अर्पण करायच्या नाहीयेत, त्याला तुम्हाला थोडंसं लाल पिवळं बनवून घ्यायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला अर्पण करायचे आहेत। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे। प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। सांगितल्यापैकी तुम्हाला 3 मंत्रांपैकी जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। दत्तगुरूंना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर झाडाखालच्या मुळाच्या इथली तुम्हाला माती घ्यायची आहे आणि ही माती घेऊन तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला ही माती ठेवून द्यायची आहे। आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे। संपूर्ण गुरुवारचा दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ही वाटी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठून स्नान केल्यानंतर ही जी वाटीतली माती आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या झाडाला टाकून द्यायची आहे, म्हणजे झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे। तुमच्या टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये जी झाडं असतील तर तिथे तुम्हाला ती माती टाकायची आहे। ही माती घरामध्ये टाकल्यामुळे घरातील दरिद्रता, गरिबी ही निघून जाते, घरातील दोष हे सुद्धा संपूर्णपणे दूर होतात, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत राहते आणि औदुंबराच्या झाडाला पाणी अर्पण केल्यामुळे कुंडलीमधला आपला शुक्र ग्रह हा सुद्धा मजबूत होतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा थेट धनाशी असतो। त्यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी, पैशाच्या अडचणी या दूर होतात आणि त्यासोबत ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की विवाहामध्ये प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असेल आणि त्यामुळे संपत्तीच्या संबंधित तुमच्या काही समस्या अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करून होतात आणि कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्रवारी उंबराच्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि तिथली थोडीशी माती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे आणि घरातल्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे। असं केल्यामुळे तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।